नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण सोनेरी दसरा हा पाठ बघत होतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आपण साजरे करतो. प्रत्येक मराठी महिन्याला एक एक सण आपण साजरे करतो. त्यामधले 3.5 मुहूर्त हे सगळ्यात महत्त्वाचे मानले जातात. आता हे 3.5 मुहूर्त जे आहेत तर त्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक दसरा सण आहे. प्रत्येक महिन्यामध्ये आपण सण साजरे करतो. सण का साजरे करतो तर त्या सणांमधून आपल्यामध्ये सामाजिक एकोपा निर्माण होतो. जर सण नसतील तर आपण एकमेकांना विचारणार नाही किंवा एकमेकांशी जवळीकता साधणार नाही. आज आपण बघतोय की प्रत्येक जण जसा गावापासून दूर झाला, गावातून शहरामध्ये गेला, तसं काय झालेलं आहे की शहरीकरणामुळे, औद्योगिकरणामुळे आपण एकमेकांच्यापासून दुरावत चाललेलो आहोत. पूर्वी गावातच सगळेजण राहायचे, त्यामुळे त्या गावामध्येच एका पिढीतून दुसरी पिढी, तिसरी पिढी, त्यामुळे सगळ्या लोकांना प्रत्येक कुटुंबाची माहिती असायची, प्रत्येक पिढीची माहिती असायची. म्हणजे जरी आपण नातवानं नाव सांगितलं तरीसुद्धा आजोबा काय करत होते, आजोबा किती श्रेष्ठ होते हे सुद्धा त्या गावातल्या लोकांना समजायचं. पण जेव्हा आपण गावाकडून शहराकडे गेलो तर आपण आता सोसायटीमध्ये बघतो की सगळ्यांचे दरवाजे बंद असतात. पूर्वीच्या काळी जेव्हा शहरामध्ये चाळ संस्कृती होती तेव्हा थोडं तरी शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी संबंध असायचे. पण जेव्हापासून इमारती झाल्या, सिमेंटची घरं झाली, तेव्हापासून काय झालं, एकमेकांशी संपर्क यंत्रणा ही खूप कमी पडली आणि त्यामुळेच आपण आता अनेक रोगांना बळी पडत चाललेलो आहोत. आपण बघतोय की समाजामध्ये आत्महत्येचं प्रमाणसुद्धा का वाढत आहे, तर हे सण साजरे करण्यातनं जो आनंद आपल्याला मिळत होता, सामाजिक एकोपा निर्माण होत होता, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण होत होती, तीच कुठंतरी थांबल्यामुळे आज आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. आपण आता दसऱ्याबद्दल माहिती पाहूया. अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. अश्विन महिन्यातलं म्हणजे मराठी महिने जे आहेत, मराठी महिने तुम्हाला सगळ्यांना पाठ आहेत. कोणते कोणते आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. तर प्रत्येक महिन्यामध्ये आपण सण साजरा करतो. चैत्रामध्ये आपण कोणता सण साजरा करतो तर चैत्रामध्ये आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो, रामनवमी करतो, हनुमान जयंती करतो. वैशाखामध्ये आपण अक्षय तृतीया हा सण साजरा करतो, कारण त्या दिवशी कोणतंही दान दिलं तर ते अक्षय म्हणजे कायमस्वरूपी टिकणारं असतं, म्हणून अक्षय तृतीया हा सण साजरा करतो. त्याचबरोबर त्या दिवसापासून आपण आंबे खावेत असा नियम आहे, कारण आंबे पिकण्याची प्रक्रिया ही खऱ्या अर्थानं निसर्गामध्ये अक्षय तृतीया या दिवसापासून होते. त्याच्या आधी कैरी असते आणि त्याच्यानंतर ते आंबे व्हायला तयार होतात. पण आता आपण प्रक्रिया केलेले आंबे आपण खातो का तर आपल्याला आंबा लवकर खायची इच्छा असते आणि म्हणूनच आपण काही वेळा आजारी पडू शकतो किंवा विविध रोग आपल्यामध्ये होण्याची शक्यता असते. मग तो अक्षय तृतीया हा दिवस आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठ महिन्यात वटपौर्णिमा साजरी केली जाते. आषाढ महिन्यामध्ये आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. आषाढी एकादशी की ज्या वेळेला यात्रा करून म्हणजे पायी चालत अनेक जण पंढरीला जातात, पंढरपूरला जातात. मग पायी चालत गेल्यामुळे किंवा त्या चालण्याचा जो अनुभव आहे, वारीचा जो अनुभव आहे, तोही खूप आगळा वेगळा असतो. म्हणजे आता आपण बरेच जण ट्रेकिंगला जातो किंवा अन्य काही वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे फिरायला जातो, पण त्याहीपेक्षा जर वारीला गेलो तर आपल्याला त्यातून आनंद जास्तीत जास्त मिळू शकतो. आणि जेव्हा चालण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे, पावसाळ्यामध्ये आपल्याला चालण्याची गरज आहे,
त्यावेळेलाच ती वारी आहे, त्यामुळे त्याचाही आपल्याला फायदा होतो. श्रावणामध्ये विविध सण असतात. नागपंचमी आहे, राखी पौर्णिमा आहे. विविध सणांची रेलचेल ही श्रावण महिन्यामध्ये असते. भाद्रपद महिन्यामध्ये कोकणातल्या सगळ्यात लाडका उत्सव कोणता आहे? गणेशोत्सव. तर गणेशोत्सव त्या काळामध्ये येतो, कारण कोकणातल्या जे पीक आहे कोकणामध्ये जे भाताचं पीक आहे, ते भाताचं पीक लावणी करून हे साधारण भाद्रपद महिन्यामध्ये संपतं, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो. त्याच्यानंतर अश्विन महिना, म्हणजे जसं आपल्या कोकणामध्ये भात हे पीक मोठं आहे, तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा घाटावरती अनेक पिकं ही अश्विन महिन्यामध्ये तयार होतात. म्हणजे आपलं भाताचं पीक पण अश्विनमध्ये तयार होतं, पण जास्तीत जास्त पिकं ही अश्विन महिन्यामध्ये तयार होतात. त्यामुळे तिथे दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याच वेळेला नवरात्रही मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरं केलं जातं, आणि अश्विन महिन्यातच विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जातो. कार्तिक महिन्यामध्ये दिवाळीचे 2 दिवस आपण साजरे करतो. कार्तिकी एकादशी, ज्यावेळेला सुद्धा पंढरपूरला मोठी यात्रा असते. त्याचबरोबर अनेक देवतांचे उत्सव सुद्धा कार्तिक महिन्यामध्ये असतात. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना जो आपल्याला आत्ता सुरू आहे. तर ह्या मार्गशीर्ष महिन्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर ह्या महिन्यामध्ये दत्त जयंती येते. दत्तगुरूंची आपण प्रार्थना केली पाहिजे. दत्तगुरूंचं वैशिष्ट्य काय आहे की ते स्वतः गुरु आहेत, म्हणजे आपण दत्तगुरू म्हणतो. असं असून सुद्धा त्यांनी 24 गुणगुरू केले. गुणगुरू केले म्हणजे काय की आपण मुंगी सगळेच जण बघतो, पण त्या मुंगीपासून आपण काय शिकलं पाहिजे असं वाटतं? आपण सगळेच जण मुंगीला बघतो, मग मुंगीपासून काय शिकलं पाहिजे? तर मुंगी चिकाटीनं काम करते. म्हणजे जो साखरेचा दाणा पावसाळ्याच्या आधी ती बरोबर उन्हाळ्यात साठवून ठेवते, कारण पावसाळ्यात आपल्याला जाता येणार नाही, त्यामुळे ती साठवण्याचा प्रयत्न करते आणि चिकाटीनं सातत्यानं ते काम करत असते. म्हणजे साठवणूक करणं, योग्य वेळी साठवणूक करणं आणि चिकाटीनं काम करणं, हा गुण आपण त्याच्याकडनं शिकू शकतो. म्हणजे अशा अनेक कीटकांपासून असेल किंवा अनेक वस्तूंपासून त्यांनी हा बोध घेतला. किंवा कोळी आहे, कोळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर कोळी बघितलं की आपल्याला घाण वाटते, पण कोळीचं पण आपण काय शिकलं पाहिजे की कितीदा आपण कोळ्याची घरं मोडतो. कोळ्यानं जाळं निर्माण केलं की आपण मोडून टाकतो, जाळं निर्माण केलं की मोडून टाकतो, पण तेवढ्याच चिकाटीनं परत ते जाळं निर्माण करतात. म्हणजे आपल्याला कुणी आपल्यावरती, समजा आपण छान चित्र काढलंय किंवा चित्र काढतोय आणि कोणतरी येऊन लहान भाऊ आपलं काहीतरी करतोय, त्रास देतोय, की आपल्याला लगेच राग येतो. आई बघ ना, हा मला त्रास देतोय असं आपण म्हणतो, बरोबर आहे ना? म्हणजेच कसं की आपल्या कामामध्ये कोणी अडथळा आणला की आपल्याला राग येतो, पण तो कोळी बघा कितीदा आपण त्याला अडथळा आणू तो परत ते करत असतो. मग हे आपल्याला शिकण्यासाठी म्हणून आपण दत्तजयंती साजरी करतो. म्हणजे अशा अनेक सणांपासून आपण काहीतरी बोध घेत असतो आणि त्याचा आपण फायदा करून घेत असतो. पौष महिन्यामध्ये सगळ्यांचा आवडता कोणता सण येतो? संक्रांत, कारण तिळगुळ खायला मिळतो आपल्याला. संक्रांतीनंतर पौषानंतर कोणता महिना येतो? माघ महिना. माघ महिन्यामध्ये कोणता सण येतो? महाशिवरात्र. हे शंकराचं व्रत मोठ्या प्रमाणामध्ये बरेच जण करतो आपण. मार्गशीर्ष, पौष, माघ नंतर फाल्गुन महिना येतो आणि त्या फाल्गुन महिन्यामध्ये आपण परत आपल्या कोकणातला लाडका सण कोणता? शिमगा, म्हणजे होळी हा सण साजरा करतो. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यामध्ये सण साजरे करून आपण आनंद मिळवत असतो आणि त्या ऋतूंचा आपण फायदा करून घेत असतो. म्हणजे जसं पौषामध्ये धुंदुरमास म्हणजे काय? तर पहाटेच्या वेळेला जेवायचं, सूर्योदयापूर्वी जेवण करायचं, कारण तेव्हा थंडी खूप असते. मार्गशीर्ष पौष महिन्यामध्ये जो धुंदुरमास आहे तर त्यावेळेला थंडी खूप असते,
मग थंडी खूप असल्यामुळे ज्वारीची भाकरी, सगळ्या मिक्स भाज्या ज्या आहेत, गाजर, वाटाणा, जे काय भाज्या, हरभरा, ज्या भाज्या येतात त्या भाज्यांची मिक्स भाजी करायची, बाजरीची भाकरी करायची, त्याचबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी करायची. अशा प्रकारे आणि गुळाची पोळी, अशा प्रकारे तो धुंधुरमास साजरा केला जातो. म्हणजे सूर्योदयापूर्वी स्वतःच्या घरी जेवायचं किंवा एकमेकांकडे जेवायला जायचं. म्हणजे जी पहाटेची भूक लागलेली असते, कारण त्यावेळेला कसं असतं, रात्र मोठ्या असतात आणि दिवस लहान असतात. मग असे जे दिवस लहान आहेत, तर त्या लहान दिवसांमध्ये आपण जर त्याचा फायदा करून घेतला, म्हणजे दिवस लहान आहेत, मग रात्री लवकर झोपलं तर सकाळी लवकर उठतो आणि लवकर उठलं की आपल्याला भूक लागते, म्हणून तो धुंधुरमास ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार आहार, दिनचर्या हे सगळं आपल्याकडे ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच आपली भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ आहे, की अनेक युगांपासून ही चालत आलेली आहे आणि त्यातून आपल्याला योग्य आहार, विहार, ऋतुचर्या हे पाळता येतं आणि ज्यामुळे आपल्याला अतिशय योग्य प्रमाणात आनंद मिळवता येतो. अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी ह्या 9 दिवसामध्ये देवीची पूजा करतात, नवरात्र करतो आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हा सण साजरा करतो. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. म्हणजे ज्या दिवशी नवरात्र समाप्त होतं किंवा नवरात्र उठतं तेव्हा हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र 9व्या दिवशी म्हणजे नवमीला उठवतात. आता नवरात्र उठवणं म्हणजे काय, तर घटाची जी स्थापना केलेली आहे, मातीचा घट तयार केलेला आहे आणि त्याच्या शेजारी धान्य पेरलेले आहे आणि त्याला रोज एक माळ घातली जाते आणि अखंड नंदादीप, म्हणजे अजिबात विझू न देता दिवा लावलेला असतो 9 दिवस अखंड, म्हणून त्याला नंदादीप म्हणतात, की जो विझू नये म्हणून प्रयत्न केला जातो. म्हणजे संपायच्या आधीच तो त्याच्यातलं तेल कमी झालं असेल तर त्यात तेल घालून तो अखंड तेवत राहील, अशा प्रकारे प्रयत्न केला जातो. असं हे नवरात्रीचं 9 दिवसाचं व्रत असतं. आणि काही जण नवरात्रीला नवमीच्या दिवशी नवरात्र उठवतात, तर काही जण ते दसऱ्याला उठवतात, म्हणजे 10व्या दिवशी उठवतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा 4 गोष्टी करायच्या असतात. मग दसरा हा आपण सण प्रामुख्याने कसा साजरा करतो, तर सीमोल्लंघन जे पूर्वीच्या काळी लढाईसाठी ह्या दिवशी बाहेर पडलेले असत, त्यामुळं सीमोल्लंघन, सीमा ओलांडून, गावची जी सीमा आहे ती सीमा ओलांडून जाणं, उल्लंघन म्हणजे ओलांडणे. काय ओलांडायचे, सीमा, सीमा म्हणजे हद्द, गावची हद्द ओलांडणे याला सीमोल्लंघन असं म्हणतात. शमीपूजन, आता शमीपूजन का म्हटलेलं आहे, तर शमी नावाचा वृक्ष, जसं आपल्याला अनेक माहिती आहेत, अनेक झाडांचे प्रकार आहेत, बरोबर आहे ना, कोणते कोणते आहेत, जास्वंद असेल, कर्दळ असेल, अनेक आहेत, बरोबर आहे ना, चाफा असेल, आवळा असेल, बरेच प्रकार आहेत की झाडांचे आपण प्रकार बघतो. मग त्यातला शमी, शमी हे गणपतीला आवडणारी वनस्पती आहे, तर ह्या शमीपूजन, मग शमीपूजन का सुरू झालं, तर पांडवांनी वनवासामध्ये असताना आपली सगळी शस्त्र ही तिथे लपवून ठेवलेली होती, कारण 1 वर्षाचा जेव्हा अज्ञातवास होता तेव्हा त्यांची ओळख असता कामा नये, त्यामुळे ती शस्त्र लपवावी लागली त्यांना. आणि ती लपवण्यासाठी त्यांनी शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये, म्हणजे खोडामध्ये, वृक्षाच्या खोडामध्ये, त्याला ढोली असं म्हणतात, जो भाग असतो आतला भाग त्याला ढोली असं म्हणतात, तर त्या ढोलीमध्ये त्यांनी आपली शस्त्र ठेवली आणि ही दसऱ्याच्या दिवशी त्यांनी बाहेर काढली, म्हणून त्या दिवशी आपण शमीपूजन करतो. अपराजिता देवीची पूजा, म्हणजे प्रत्येक देवाचं कार्य हे वेगळं वेगळं आहे. जसं आपण धन्वंतरी देवतेची पूजा करतो, कारण आपल्याला बरं वाटावं किंवा आपली तब्येत चांगली राहावी म्हणून आपण धन्वंतरी देवतेची पूजा करतो. गणपतीची पूजा आपण बुद्धीसाठी करतो किंवा विघ्न, संकट निवारणासाठी आपण गणपतीची पूजा करतो. मग प्रत्येक देवतेची एक एक पूजा आपण का करतो,
जसं आपण अभ्यास करतो किंवा विद्यार्थी आहोत तर सरस्वती देवीची पूजा करतो, म्हणून आपण सकाळी प्रार्थना म्हणून सरस्वतीचा श्लोक म्हणतो, बरोबर आहे ना. आपण प्रार्थनेमध्ये सरस्वतीचा श्लोक म्हणतो का, तर आपण सरस्वतीचे पूजक आहोत, आपण विद्या शिकतो म्हणून सरस्वतीचं आपण पूजन करतो. तसंच त्या दिवशी अपराजिता म्हणजे विजय मिळवण्यासाठी विजयादशमी म्हटलेले, मग अपराजिता देवीची पूजा केली जाते. आणि शस्त्रपूजा म्हणजे जे जे आपल्याकडे शस्त्र आहेत, आपलं पेन म्हणजे लेखणी हे सुद्धा शस्त्रच आहे विद्यार्थ्याचं, की ज्यातनं आपण जास्तीत जास्त यश मिळवू शकतो. मग ते सुद्धा आपण ठेवतो, किंवा वही, पाटी, पुस्तक हे सगळं आपण शस्त्र म्हणून ठेवतो. त्याचबरोबर घरातील वस्तू ज्या आहेत, ज्या विळी असेल किंवा कोयता असेल, हे सगळं जे आहे ते आपण शस्त्रपूजा म्हणून ठेवतो. अशा 4 गोष्टींनी आपण तो दिवस साजरा करतो. हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतात, त्यामुळे हा दिवस सर्व कामांना शुभ मानतात. आता 3.5 मुहूर्त कोणते कोणते आहेत आणि 3.5 मुहूर्त म्हणजे काय, तर आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे कोणतंही चांगलं कार्य करायचं असेल, शुभ कार्य करायचं असेल, तर आपल्याला काय करायला लागतं, मुहूर्त बघायला लागतो. म्हणजे लग्न असेल किंवा अन्य कुठं प्रवासाला जायचं असेल तर पूर्वीच्या काही मुहूर्त बघितलं जायचा, म्हणजे योग्य वेळी जर बाहेर पडलं तर आपल्याला त्रास होणार नाही म्हणून तो मुहूर्त बघितला जायचा. आता आपण फक्त लग्नापुरतं तो मुहूर्त बघतो, पण पूर्वीच्या काळी युद्धासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी मुहूर्त बघितला जायचा. चांगलं कार्य करायचं असेल तर मुहूर्त बघितला जायचा. आता आपण लग्न किंवा घराची वास्तुशांत ह्याच्यासाठीच फक्त तो मुहूर्त बघतो. मग असा मुहूर्त जे कोणतेही वाहन खरेदी असू दे, घर खरेदी असू दे, कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी मुहूर्त बघतो. पण वर्षातले 3.5 मुहूर्त म्हणजे 3.5 दिवस, 3 आणि 1 अर्धा असे 3.5 दिवस जे आहेत की ज्या दिवशी आपल्याला मुहूर्त बघावा लागत नाही, त्यावेळेला केलेलं कोणतंही काम हे शुभच असतं. मग कोणते कोणते दिवस आहेत, तर त्यातला पहिला आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. दुसरा आहे वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया. तिसरा आहे विजयादशमी म्हणजे अश्विन शुद्ध दशमी. आणि अर्धा जो आहे तो दिवाळीचा बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवाचा जो दिवस आहे, ज्या दिवशी नवराला बायका ओवाळतात, तो पाडव्याचा अर्धा दिवस. असे 3.5 मुहूर्त आहेत की ज्या दिवशी कोणतंही नवीन काम केलं तर ते यशस्वी होतं. दसरा हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. सर्व लोकांचा हा सण आहे. म्हणजे दसरा हा सण सगळ्याकडे म्हणजे भारतात पूर्ण हा सण साजरा केला जातो. जसं मी परवा तुम्हाला दाखवलं की म्हैसूरमध्ये कसा साजरा केला जातो किंवा कुलू घाटामध्ये कसा साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी नावं वेगळी असतील पण सण पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. जसं महाराष्ट्रात सुद्धा करवीर निवासिनी देवीची मिरवणूक निघते आणि त्यावेळेला काय होतं, शाहू महाराजांचे वारसदार जे आहेत ते त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. म्हणजे संस्थानी दसरेसुद्धा साजरे होतात. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतामध्ये दसरा हा सण साजरा केला जातो. सर्व लोकांचा हा सण आहे. तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो. म्हणजे प्राचीन म्हणजे खूप वर्षापूर्वी. प्राचीन अर्वाचीन, प्राचीन म्हणजे खूप वर्ष, अर्वाचीन म्हणजे आत्ताचं. प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला तो सण साजरा केला जातो. म्हणजे जुन्या फार पूर्वीपासून हा सण साजरा करतो. सुरुवातीला तो कृषी महोत्सव होता. आता कृषी महोत्सव का, तर भारत हे आपण बघितलं तर कृषी प्रधान देश आहे. कृषी म्हणजे शेती, तर शेती प्रधान देश. शेती प्रधान म्हणजे काय, तर प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. म्हणजे जेव्हा उद्योगधंदे नव्हते, काहीच नव्हतं, म्हणजे इंग्रज यायच्या आधी जेव्हा औद्योगिकरण नव्हतं तेव्हा आपल्याकडे भारतामध्ये काय होतं, सगळीजणं शेती करत होते. शेती हा प्रमुख व्यवसाय होता आणि शेतीवर आधारित अनेक गोष्टी होत्या. म्हणजे शेतीवर आधारित अनेक धंदे असतील किंवा गुरांचं पालन असेल, कारण शेती करण्यासाठी बैलाची आवश्यकता आहे म्हणून मग बैल असावेत म्हणून गाय पाळली जायची आणि गाय पाळल्यामुळे मग दुधाचा व्यवसाय असू शकतो. म्हणजे असे शेतीवर आधारित
असे सगळे व्यवसाय असायचे. मग सगळ्यात महत्त्व कशाला होतं तर कृषीला किंवा शेतीला होतं. मग शेती ही कशावर अवलंबून पावसावर, आणि पावसावरती लावणी करून कापणीची वेळ ही अश्विन महिन्यामध्ये यायची, म्हणून तो कृषी महोत्सव साजरा केला जायचा. म्हणजे त्यांचं काम संपत आल्यामुळे, नवीन पिकं आल्यामुळे आनंद उत्सव म्हणून कृषी महोत्सव ह्या स्वरूपामध्ये हा सण साजरा केला जायचा. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जातो. जे पीक चांगलं आलेलं आहे, भरपूर आलेलं आहे, आपल्याला वर्षभर पुरेल असं आलेलं आहे, ह्याचा जो शेतकऱ्याला आनंद व्हायचा की आपण जे पेरलं ते चांगलं उगवून आले आणि मोठ्या प्रमाणात जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळं आलेलं आहे, हे बघितल्यामुळे त्यांना आनंद व्हायचा. आणि त्यामुळे काय व्हायचं, ते पीक तयार करायच्या वेळेला तो सण साजरा केला जायचा. आजही त्याच्या काही खुणा हा सण साजरा करताना दिसतात. आता हेच पहा ना, कित्येक जण नवमीच्या दिवशी शेतात तयार झालेले भाताचे लोंगर घरी आणून त्याची पूजा करतात. घराच्या प्रवेशद्वारी हे लोंगर टांगून ठेवतात. कोकणात ही कणसे घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांना बांधून ठेवण्याची पद्धत आहे. आजही नवरात्रात घटाजवळ नवधान्याची पेरणी करणे, तयार झालेले हे धान्याचे तण देवास वाहणे, सीमोल्लंघनाला जाताना डोक्यात टोपीत खोणे ही प्रथा चालू आहे. या सर्व गोष्टी त्या कृषी महोत्सवाचे मूळ स्वरूप सांगत नाहीत का? म्हणजे इथं लेखकांना असं म्हटलेलं आहे की आपल्याकडे बघा, दशमीपेक्षा आपण नवान्न पौर्णिमा म्हणजे नवीन अन्न तयार झालेली पौर्णिमा म्हणजे अश्विन पौर्णिमेला, कोजागिरी पौर्णिमेला आपण घरामध्ये फूल, नंतर भाताचे लोंगर असं आपण बांधतो आणि ते आपण आपल्या घरातल्या वस्तूंना म्हणजे कपाट असेल, दार असेल, म्हणजे जिथून आपण प्रवेशद्वार आहे जायचं, एंट्रन्स, प्रवेश म्हणजे एंट्रन्स करणे, तर प्रवेशद्वाराजवळ वगैरे असं आपण ते लावतो. का लावतो की आलेलं पीक हे देवालाच आपण वाहतोय, किंवा तण म्हणजे काय, गवत, किंवा ते जे पीक आहे ते पीक आपण देवाला व्हायचं. नवरात्रात घटाजवळ म्हणजे त्या ह्याच्याजवळ 9 धान्य पेरली जातात, मग तेही तण देवाला वाहणं, अशा प्रकारे आपण ते कृषी महोत्सव म्हणून ती पूजा करतो. नंतर या सीमोल्लंघनाला जाताना डोक्यात टोपीत खोणे. आता टोपीत खोणे का, तर पूर्वीच्या काळी अजिबात डोकं उघडं ठेवायचं नाही ही प्रथा होती. डोकं कधीही उघडं ठेवायचं नाही, म्हणजे डोक्याचं संरक्षण झालं पाहिजे. कारण डोक्यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंदू आहे, बुद्धी आहे, म्हणून आपल्याला डोक्याचं संरक्षण करण्याची प्रथा होती. आणि म्हणून संरक्षणात्मक म्हणून आपण टोपी वापरायचो, आणि त्या टोपीमध्ये ते तण खोवणं, अशा प्रकारचं प्रथा म्हणजे परंपरा किंवा पद्धती पडलेल्या आहेत. आणि ह्या पद्धती काय सांगतात, तर कृषी महोत्सव आपल्याकडे केला जायचा म्हणजे शेतकऱ्यांना जो आनंद व्हायचा व्यवस्थित पीक आल्याचा, त्याच्याबद्दल ते कृषी महोत्सव केला जायचा. नंतर या सणाला धार्मिक रूप आले. पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला. म्हणजे पूर्वी काय झालं की कृषी महोत्सव होता, त्याच्यानंतर त्याला धार्मिकता आली. धार्मिकता म्हणजे काय, संस्कृतीनुसार दरवर्षी आपण तो साजरा करायचा. म्हणजे जरी आता आपली कृषीप्रधान संस्कृती नसली किंवा आपण जरी उद्योगधंद्यानं बाहेर पडलेलो असलो किंवा औद्योगिकरण असल्यामुळे शहरात राहत असलो, तरीसुद्धा आपण धार्मिकता म्हणून आपण त्या दसरा ह्या सणाकडे बघतो आणि तो सण साजरा करतो. पुढे हा पराक्रमाच्या पूजनाचा दिवस, म्हणजे जेव्हा भगवान श्रीराम रावणावर विजय मिळवून अयोध्येला परत आले, तो पराक्रमाचा किंवा विजयाचा दिवस म्हणून तो पाळला जायचा. या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करतात. घरामध्ये जी शस्त्रास्त्र आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळी तलवार, दांडपट्टा हे शिकवलं जायचं, मग ती जी शस्त्रास्त्र आहेत त्यांची पूजा ह्या दिवशी केली जायची. आपण काही वेळा वाहनांची पण पूजा करतो ह्या दिवशी, वाहनांना हार घालणं, झेंडूच्या फुलांची तोरण करणं, अशा प्रकारे आपण हे धार्मिक स्वरूपामध्ये किंवा पराक्रमाच्या स्वरूपामध्ये हा सण साजरा करतो. हत्ती, घोडे यासारख्या युद्धाला उपयोगी असणाऱ्या पशूंचीही पूजा करतात. म्हणजे जेव्हा युद्ध सुरू झालं
तर युद्धाच्या वेळेला म्हणून ह्यावेळी हत्ती घोड्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी जेव्हा आपण पुण्यात वगैरे असं बघतो तर तेव्हामध्ये कसं आहे की ज्या बसेस आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बसेसचा वापर वाहन म्हणून केला जातो. एकमेकांचे प्रवासाचं साधन हे मोठ्या प्रमाणामध्ये बस आहे तिथं. जसं आपल्याकडे एस टी आहे कोकणामध्ये तसं तिथं बस आहे. मग त्या बसना सजवण्याची सुद्धा सेवा केली जाते. किंवा जे कामगार आहेत किंवा कारखाने आहेत त्या कारखान्यामधल्या जे जे यंत्र आहेत त्या यंत्रांची पूजासुद्धा ह्या दसऱ्याच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी केली जाते. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे. आपल्याला याचा वेगळा अर्थही घेता येईल. आपल्या समाजात काही वाईट विचित्र रूढी आहेत. धर्मभेद आहेत, भेदाभेद आहेत, उच्च नीच हा भेदभाव आहे. अनेक लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांना पुरेसे धान्य वस्त्र मिळत नाही. त्यांना राहायला घरही नसतात. शहरात असे अनेक लोक फुटपाथवरती झोपतात. अशा वाईट प्रथा रूढींच्या सीमांनी आम्हाला वेढले आहे. आमचे सामाजिक जीवन गढूळ केले आहे. या सीमांचे उल्लंघन आम्हाला करायचे आहे. भेदभाव नष्ट करायचा आहे. म्हणजे लेखक असं म्हणतोय की सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे. मग आता सीमा ओलांडणे म्हणजे गावची सीमा ओलांडणे असं अर्थ न घेता, म्हणजे तो अर्थ आहे पण केवळ तो अर्थ न घेता आपण दुसराही अर्थ घेऊ शकतो. कारण आपण गावच्या सीमेतनं कधीच शहरात आलेलो आहोत. मग आपण काय बोध घेऊ शकतो की शहरामध्ये आपण काय करू शकतो. ज्या वाईट प्रथा आहेत, वाईट प्रथा म्हणजे कसल्या की एकमेकांच्या मध्ये भेदाभेद आहे, धर्माबद्दल भेदाभेद आहे, उच्च नीच, उच्च म्हणजे श्रेष्ठ, नीच म्हणजे कनिष्ठ, गरीब श्रीमंत असा भेद आहे. शहरामध्ये अनेक जण फुटपाथवरती झोपतात ज्यांना राहायला पुरेसं घर नाही आहे, अन्नधान्य नाही आहे. मग अशा सर्वांना आपण मदत करू शकतो का? आणि जर तसं सीमोल्लंघन केलं तरीसुद्धा चांगलं होईल. आणि ह्या भेदाभेदामुळे सामाजिक जीवन गढूळ केले आहे. गढूळ म्हणजे ते विचित्रपणे किंवा गढूळ झालेलं आहे. सामाजिक जीवन आपलं चांगलं नसता त्याच्यामध्ये अनेक वाईट प्रथा शिरलेल्या आहेत. ह्या सीमांचे उल्लंघन आम्हाला करायचे आहे. भेदभाव नष्ट करायचे आहेत. मतभेद हे नाहीसे करून परस्परात प्रेमभाव बंधुभाव निर्माण करायचा आहे. म्हणजे सीमोल्लंघन करताना ज्या वाईट प्रथा आहेत त्यांचं उल्लंघन करून आपल्याला त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण करायचा आहे. सरस्वती आणि लक्ष्मी. आता सरस्वती म्हणजे काय तर ज्ञान आणि लक्ष्मी म्हणजे धन. ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे. त्यांची प्राप्ती करायची आहे. प्राप्त करणे म्हणजे मिळवणे. कुणाला मिळवायचं आहे तर सरस्वती म्हणजे ज्ञानाला आणि लक्ष्मी म्हणजे धन पैसा त्याला मिळवायचा आहे. सीमा ओलांडायची म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे. मग सीमा ओलांडायची म्हणजे प्रत्येक वर्षी आपण प्रगतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आम्ही हे केले तर दसरा साजरा केल्यासारखे होईल आणि खरे सोने आमच्या हाती लागेल. ह्या दिवशी काही जण सोन्याची खरेदी करतात किंवा आपण आपट्याची पानं देऊन एकमेकांना सोनं देतो. मग केवळ तेच न करता त्याच्या बरोबरीनं जर आपण समाजातील वाईट प्रथा परंपरा ह्या जर नष्ट केल्या, एकमेकांमध्ये भेदाभेद न ठेवताच एकोपा निर्माण केला तर खरं सोनं आपल्या हाती लागेल आणि आपण दसरा साजरा केल्याचं सार्थक होईल असं लेखकाला म्हणायचं आहे. धन्यवाद.